हा बने बोल. है नाही रे, आत्ता मी जस्ट घरी पोचतोय. मी अजून हे बघ दारात आहे मी. आत्ता आत्ता कठीण आहे रे. बने बने संजय लीला भन्सालींचा वाढदिवस आहे. हे काय कारण आहे का बसायचं मला काहीच. अरे काल आपण जॉर्ज वॉशिंग्टनचा वाढदिवस होता म्हणून बसलो होतो की नाही. आता उद्या परत डॅनी डॅन्झोम्पांचा वाढदिवस आहे म्हणून परत बसायचंच आहे. तर आता आज गॅप हवा. बरोबर आहे, हम दिल दे चुके सनम साठी आपण बसलं पाहिजे. बरोबर आहे. तडप तडप केनी आपला उगाच नाव काढलंस तू. ठीक आहे, ऐक ऐक येतो मी. फक्त प्रार्थना कर माझ्या अर्धांगिनीचं आणि माझ्या मातोश्रींचं महायुद्ध सुरू असू दे आतमध्ये. म्हणजे कसं कंटाळा आलाय रे तुमचा असं म्हणून मला निघता येतं पटकन. हा हा भाई भाई. अरे म्हणजे आंखो की अरे लागणार ना बाबा आज तर. हो हो मंदारला फोन कर, मंदारला फोन कर. बाय 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 बाय. काय ग अगं काय 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 झालंय काय आज या घरात काय होणार आहे माझ्या बाबत? अरे बापरे, माझ्याशिवाय कोण उलटून बोललाय तुला या घरात? गेस कर. आई? काय गेस केलंस रे लगेच? वा 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 वा. आईच. काय बोलली नाहीस तू आईला? सवय झाली आहे मला. ऐकून घ्यायचं एका कानाने, दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं असं ठरवलंय मी आता. हेच मला आवडत नाही. म्हणजे तू बोललं पाहिजेस आईशी, थेट बोललं पाहिजेस. तुला जर नाही पटलंय तर बोल, संपव. काय होतं ना, तू ते मनात ठेवतेस आणि मग रात्री बेडरूम मध्ये एका कानात मच्छर आणि एका कानात तू. कंटाळा येतो का मला खरंच. तू बोललास तर मग त्या पण तसंच बोलतात मला. अगं, मी ऐकून घ्यायचं, फक्त एवढाच पर्याय उरतो माझ्याकडे. हेच माझ्याशी जे बोलतेस ना ते तिला बोल. हे बघ, अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा मोठा गुन्हेगार असतो, हे लक्षात ठेव. आणि तू बोललं पाहिजेस. म्हणजे असं मला वाटतं. बाकी इट्स युअर कॉल, पण मला प्लीज ना त्रास देऊ नका. मी खरंच बोललं पाहिजे. मला असं वाटतं तू बोललं पाहिजेस, मनात काही ठेवलं नाही पाहिजेस. पण तुझ्यावर आहे सगळं. मी कोण आहे तुला सांगणार? मी कोण आहे? लगेच बोलू? हा बोल. म्हणजे तुला आत्ता वाटतंय ना, लगेच बोल. वेळ घालवूच नकोस असं मला वाटतं. आई बाहेर या. आई बाहेर या. आई बाहेर या, मला बोलायचंय. कशाला आरडा ओरडा करते काय कळत नाही. आत येऊन बोल. काय ग? मी भाजी अशी अय्या बाळा आलास तू? कधी आलास? काय झालं? तू एकदम ओरडलीस तर असं काय झालं? मला बाळाला बघून स्वर बदललात ना आई. तुम्ही असं नका करू. बाळा शाळाशी बोलायला बोलवलंच नाहीये मी तुम्हाला. असं का बोलते? याच्या पुढे मी तुमचे टोमणे सहन करणार नाही हे सांगायला बोलवलंय. मला तर येतही नाही टोमणे मारता. ही काय बोलते रे? असं का बोलते ही? आई, टोमणे मारण्याची स्पर्धा असती ना तर पहिल्या आला असतात तुम्ही. टोमणे मारण्याने डाग लागले असते ना तर आतापर्यंत मी बिबट्या झाले असते. इतके टोमणे मारता तुम्ही मला. बापरे, अशी का बोलते रे ही? मला मग किती करतायत बघितलंस ना, किती करतायत. आज काय झालं सांगू? मी ओरडू नकोस ना माझ्यावर. मी सांगते माझ्या बाळाला. तू सांगायची गरज नाहीये. काय बरं झालं. स्वतःची चूक स्वतःच सांगतायत. चांगलं झालं. बाळा सांगते, ती ओरडते माझ्यावर. पण ऐक ना बाळा, तुला माहितीये ना मला काळ्या मसाल्याचा केवढा त्रास होतो. तुला रात्रभर झोप लागत नाही, जळजळ होते, ऍसिडिटी होते, माहितीये ना तुला बाळा. हा, ही मुद्दामून एवढा काळा मसाला घालते रे भाजी. एवढा घालते? नाही घालत. एवढा घालतेस ना. जरा विचार करा आणि मग बोला. काय बोलतोय? मेंदू पर्यंत पोहोचतोय ना माझ्या वाईटावर टपली आहेस तू. बरोबर एवढा मसाला घालतेस, मला त्रास होतो. एवढा मसाला भाजीत घातला तर भाजी काय नरड्याखाली उतरेल का भाजी तुमच्या? तेच हवंय ना तुला. खरं तर तुला तेच हवंय म्हणून तू करतेस हे सगळं. असं बोलताय तुम्ही. एवढा मसाला अति करतात रे या. अति करतेस, कळलं ना? अति करू नकोस. काय हिने काय केलं माहितीये? हिने ना काळा मसाला घातला ना एवढा. मी फक्त काय केलं माहितीये, मी फोनवर जराशी गंमत केली हिची. तर ही जराशी गंमत केली. मी सांगते ना तुला, तुझ्या आत्याला फोन लावला यांनी. त्यांना सांगितलं काळ्या पाड्याची शिक्षा जेवतीये मी. मी इतकं वाईट जेवण करते का ओंकार? वाईट नाही. पोट चाटून चाटून जेवतोस ना रे तू. मी करते ना तुमचा गोडा मसाला ऍडजस्ट करते ना. ऍडजस्ट करते म्हणजे
आता सासरी आली आहेस इथे तसंच होतं जेवण तर ऍडजस्ट करते तर बोलून का दाखवते ही अशी बाई आणि तू नुसती ऍडजस्ट नाही करत तू ना कोपऱ्यात जाऊन आईशी काय काय बोलतेस ना मला बरोबर माहितीये या घरात प्रायव्हसीच राहिली नाहीये. माझ्या आई बरोबर बोलते ते सुद्धा ऐकायला येतात या गपचूप. ऐकायला येत नाही कान आहेत ना त्याच्याने ऐकू येतं आमच्या घराण्यात सगळ्यांचे तीक्ष्ण कान आहेत खुट्ट झालं ना तरी बरोबर ऐकायला येतं माझा आईचा आम्हाला. फोन आला तेव्हाच बरं ऐकायला येतं तुम्हाला. अरे नाही मला. कंटाळा आलाय यार माझा तुम्हाला, कंटाळा आलाय मला. नको यार नको, नका करू हे असलं काही प्लीज प्लीज. काय ते डोकी आपटा एकमेकांची आणि ना वाट लावून टाका माझ्या घराची. मी नाही घरातून ना कधी एकदा बाहेर पडतोय आणि ऑफिस मधनं घरी यावंसं वाटत नाही तुमच्यामुळे. हा मी निघालो. नाही, 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 ऐक ना, ए, बाळा, ऐक, ऐक, ऐक ना. नाही नको ऐक. नाही नाही असं नाही करायचं ते ठेव असं नाही. नाही करायचं हे बघ तू आत्ता ऑफिस मधनं आलायस एवढा दमलायस हातपाय पण नाही धुतलेस तू केवढा दमला असशील असं नाही जायचं बाळा ए पाणी आण बाळा पाणी आण ना त्याच्यासाठी तुम्ही आणा ना, मी बोलते माझ्या नवऱ्याशी. पाणी आण मला माझ्या मुलाशी बोलायचंय तुम्ही आणा, ऐक माझं तुम्ही आणा, पाणी आण तुम्ही आणा. आण हा मी निघालो. ऐक ना, ओका, ऐक ते ठेव. हा मी निघालो काय सारखं सारखं हा मी निघालो नाही घालू नको नाही, नाही. असू नको असू नको सारखं रागू नको चिडचिड करू नको. आता तू बोललास ना त्यांच्याशी. आता तू बोल. काय बोलला मी बोललो की मला कंटाळा आला यार तुमचा. अरे बाळा एवढा त्रास होतो ना मला खरंच कुठेतरी थेरपी घ्यावीशी वाटते आता. एवढा त्रास होतो कोणाक. हा मी निघालो. बस नाही आता मी गप्प बसणार बाळा मी काहीच बोलणार नाही मी गप्प बसणार आहे देवा मी काही चुकीचं बोलले ना तर 2 थोबाडीत मार माझ्या हा? देवानेच मारायला पाहिजे का आई? तू मारणार आहेस का मग मी कुठे असं म्हणाले. अगं बाई तुझ्या म्हणण्याचा रोख तोच होता ना नाही पण नाही आई मी कसं चेहऱ्यावर direct फक्त ऐकते? स्माईल आहे, चेहऱ्यावर फक्त स्माईल आहे, आतमध्ये धुसफुसच आहे. कळलं का तुमच्या? नाही, नाही. हा ऐका, हा जो वॉल्कॅनो फुटणार आहे ना कधी ना कधी तेव्हा फुटू द्या. मला त्या लाव्यामध्ये ना जाळायचं नाहीये. आम्ही प्रेमाने हा मी निघालो. ए, नाही आम्ही प्रेमाने वागतो ना रे नाही काय सारखं काय आहे तू दे इकडे ते नाही नको ठेव का उगाच आम्ही नाही भांडत ना नाही भांडत. तुम्ही थांबा जरा. हा ऐका मी नाही भांडत. तुम्ही चिडचिड करून घेऊ नका. कामावर ना आलात ना तुम्ही आता. हा, मी नाही मी नाही भांडत मी तुमच्या. पण नाही भांडत तुझ्याशी तू आपण कशी- एकदम छान राहू ऐका ना मी ना मस्त तिखट मसाल्याचं जेवण केलंय तुमच्यासाठी. हा. तुला आवडतं ना जेवण? आवडतं ना तुला मी लगेच घेऊन येते हा आई. थांब मी येते ना मदतीला येते अगं अशी काय करते आम्ही नको मिळून नको 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 मदतीला काय तुम्ही केवढ्या थकता बस अगं दिवसभर राबत असतेस तू केवढी मला मदत करू दे ना थोडी तुझी नाही हो नाही तुम्ही काम करायचं नाही वय झालंय तुमचं बसा. माझा हट्ट आहे. बाई मीच करणार आज सगळं बाई मीच करणार. अशी करते बघ अशी करते एवढी लाडाची आहे ना सगळी कामं करते दिवसभर मला एक काम करू देत नाही बसवून ठेवते बाई तुम्ही काही करू नका तुमचं वय झालंय प्रेम प्रेम नुसतं प्रेम मी भांडणार नाही म्हणजे तुम्ही आज. मला खरंच कळत नाही आई, तू ना तू नमतं का घेतेस मला खरंच माहित नाही. तू उगाच तुझी शस्त्र टाकतेस आई. नाही 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 असं नाही अरे बाळा तुला तुला त्रास होतो ना म्हणून मी नाही हे बघ, आईच्या काळजाला अजून काय ए, हवं आई 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 नाही ग. हं? तुम्ही दोघं भांडता त्याचा त्रास नाही होत मला आई. हं? तुला तिच्या समोर काही बोलता येत नाही ना ह्याचा मला खूप त्रास होतो. काल आलेली ही पोर आणि तुला खरंच कशी वागायचीस बाबांशी आठव जरा आठव. कुठे गेली ती आई? या इकडे कुठे गेली ती आई? अजय अशा वागण्यामुळे तू माझ्या बरोबर बाबा दादा बरोबर राहतोय आता. वर राहायचा दादा बाबांनी विकायला लावला वरचा फ्लॅट आणि विरारला गेला तो बिचारा. आठवण ती वो माँ किधर है वो हुनर किधर है यार. मग अरे ती पुष्पी पाहिजे ना झुकेगी नाही साली पाहिजे ना अशी वाली याही पाहिजे यार. बघ तू माझ्यासाठी म्हणून चुप राहत असशील तर प्लीज राहू नकोस. मला असं वाटतं तू तू ती वाली दाखवली पाहिजेस. भांडलं तर फक्त मला भीती वाटते तू चिडशील मला त्रास होतो तू भांडली नाहीस तर. भांड ना भांड ना भांड ना. काय हो? काय बोलताय? मान ना मान ना ताटा बिटा मान. काय फरशीवर जेऊ का आता मी यार सुगंधा. नाही नाही सॉरी आई आई ओ जा जरा ताट आणा जा. नोकर आहे तुझी
ताटण की जरा ताटण ही काय पद्धत आहे बोलण्याची सासूशी? ही काय पद्धत आहे बोलण्याची सासूशी? आता असं बोल ताटण असं बोलले मी. नाही आणणार जा, काय नीटच करशील? बोलले ना ताटण. नाही आणणार. का ही नाही कोण मला सांगणारी काय कामं करायची? अरे 2 मिनिटं उठलं मी, ते गरम आहे म्हणून फक्त मी भाजी आणली, चपाती आणलं, ताटं आणायला हला ना जरा. कधी करणार? गरम आहे ना तर मग आधी ताटं आणायची आणि मग ते आणायचं, नाही तर गार होता. अक्कल वापर जरा. मी माझी अक्कल वापरतेच. तुम्ही जी इतकी वर्ष इथे साठवून ठेवली आहेत ना ती कधीतरी वापरा. स्वतःच्या आईशी अशी बोलतेस का ग? काय संस्कार केलेत बघ आई वडिलांनी. माझ्या आई- कंटाळा आलाय यार मला तुमचा यार. मला कंटाळा आलाय खरं. एक काम करा ना तुम्ही ना, तलवारी आणा, रक्तपात करा घरात आता प्लीज. एवढंच बाकी आहे. हा मी निघालो. बाळा बाळा, अरे तू बोललास हॅलो. काय काय बोललास? तू म्हणालास ना? मी हेच बोललो की त्रास होतो मला तुमचा. आता फक्त अणुबॉम्ब, न्यूक्लिअर बॉम्ब, मिसाईल आणायच्या बाकी राहिलेत आता या घरात. नाही 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 मला ना क्षमा करा, मी निघतो. नाही. मी निघतो. तू ते काढ बाई, ते काढ, तू काढ ते काढ. मला नाही नाही तू ही राहू दे अशीच गं. वागते. हिला कळत नाही कसं वागायचं म्हणून फक्त मी प्रयत्न करत असते. तुला माहितीये ना मी कशी होते. हो 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 हो. त्यांनी ताटं नाही आणली म्हणून काय झालं? माझं जास्त प्रेम आहे, मी ताटं आणणार तुझ्या. माझ्या बरोबर माझं जास्त प्रेम आहे. मी ताटा आणि मी ताटं आणेन. नका ना, त्यापेक्षा मी बाहेर जातो ना. अरे यार, हॅलो. हा अरे नाही, निघतोय पण ना मला पॉइंट नाही मिळत आहे. मी आधीच ओरडतोय किंवा नंतरच ओरडतोय खूप असं होत आहे. करेक्ट पॉइंट मिळाला ना की बरोबर त्यांचा असा पिकेला गेला ना वाद असा असं असेल ना तेव्हा मी बरोबर घुसतो. म्हणजे त्यांना गिल्ट पण मिळेल आणि मी लगेच निघेन पण. आलो, मला 5 मिनिटं दे, होईलच त्यांचा वाद. 5 मिनिटं दे. ये बाळा या आई, हळूहळू. पायरी आहे, सांभाळू नाही. आई ग दिसलीच नाही. हळूहळू हळू पडशील. मी धरू का? हो द्या. धर ग, माझा तोलच जायला लागलाय. हळूया. हळू. काळजी घ्या स्वतःची आई. हो, कुठे ठेवशील पण? अरे बापरे. आई जरा हे धरा ना. हळू धरा, लागेल. नाही नाही नाही, नीट धरते. मी हे इथे ठेवते. अगं अगं, एकटी कुठे ठेवशील? थांब जरा, कंबर दुखेल ना तुझी. असं काय करता? माझी कस इकडून धर बरं. तुम्ही जास्त वापरू मी नाही, मी हे बघ, मी असं वागते. हळू हळू सावकाश. दोन्ही हातांनी धर हं. या या आरामात एक एक पाऊल ने. आरामात आरामात आराम. प्लॅस्टिकचं आहे ते, दोघींनी फूक मारली तरी येईल. बसा, या बसा. बस रे. मी वाढते. तू वाढशील का? अगं थांब, मी आणते कढई. बापरे, तुम्ही पण नाही. तू आणलीस ना आतून, मी मग आता वाढते. केवढं तू करशील? थांब. मी वाढते. हा वाढ. किचन मध्ये काय ब्लॅक होल वगैरे आहे काय? वेगळ्या युनिव्हर्स मधल्या 2 बायका आल्याच असं वाटतंय. नाही रे. आई हे घ्या, तुम्हाला एक. अगं त्याला आई, वाढ आधी. मी वाढते, फक्त ते मसाल्याचं केलंय. अगं त्यात काय एवढं? ह्याला आवडतो ना. मी लावून लावून थोडासा खाईन, काही हरकत नाही. हे घ्या, हे हा, हळूहळू. हा अरे बाप, त्याला खरंच वाढ, केलेलं आहे. हा. घ्या. आई मी काय म्हणते, हा? आपण एकाच ताटात जेवूयात का आज? कशी गुणाची ग बाळ माझी. ये इकडे, ये बस बरं. मी तुला भरवणार. नाही मी हा, तू माझी सूनेस की नाही? मी तुला भरवणार. बस जेव ना. जेव जेव. मस्त झालाय, जेव. आहा, किती गोड दिसतेस ग खाताना. चल हं? चल, काहीतरी आपले हे. हा कुठला सीन करताय तुम्ही? हे काय चाललंय तुमचं? काय म्हणजे काय? हे अशा कधीपासून वागायला लागला तू? अशाच आहोत आम्ही. चल 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 ए, असं काय करतोय? तुला आम्ही म्हणजे भांडलो तरी प्रॉब्लेम होतो, चांगलं वागतोय तरी प्रॉब्लेम आहे. कसं नाही तर वागायचं? काय, हे असं आहे. अनप्रेडिक्टेबल आहे यार तुम्ही. अनप्रेडिक्टेबल आहात तुम्ही. असे चांगले वागणार असाल ना, मला बघवत नाही, मी हा निघालो. अरे ए, चांगले वागणार म्हणून बघवत नाही हा निघालो, ह्याला काय अर्थ आहे? इथे तेच बस ना. बस इथे. तू अनप्रेडिक्टेबल वागतोय. मी अनप्रेडिक्टेबल वागतोय. तू कशाला तुझ्या आईसारखं वागतोस? हा? म्हणजे कसा वागतो? म्हणजे चिडचिडा वागतो. म्हणजे चिडचिडी म्हणते ती तुला. बोल काहीतरी, काहीतरी बोल. कशी बोलते तुझ्या तोंडावर? आईंचा मूळ स्वभाव शांत असा आहे. हा, शांत आहे. असं बोलतेय ती. शांत म्हणते रे मला. असं काय? ती बिचारी माझ्या बाजूने बोलते काय? बिचारी बोलली तुला. टोमणा मारलाय, बिचारीचा टोमणा मारलाय. बोल काहीतरी पटकन. प्रेमाने बोलतायत त्या. नाही रे, प्रेमाने बोलत आहे. प्रेमाने बोलते असं. अरे नाही, अरे तुम्ही खोटं खोटं नका वागू रे. सगळं खोटं यार तुमचं. मला नाही राहायचं यार तुमच्यात.
सगळं खोटं वागताय तुम्ही. का वागताय मला खरंच माहित नाही. माझा ऑलरेडी ठरलेला आहे, मी जाणार आहे बाहेर. कुठे? इकडे इकडे. कुठे चाललायस? खरं सांगायचं. माझं ते मने मंदार बने बरोबर मंदार भाऊजी बने भाऊजी. मी कशाला भाऊजी म्हणू त्यांना. हा, त्यांचं काय? त्यांच्या बरोबर माझं ठरलंय बसायचं. आमचा ऑलरेडी प्लॅन होता तो. तो पण प्लॅन सांग ना. काय मातोश्रींचं आणि काय सुनबाईंचं भांडण भांडण टिपेला गेलं तर मग मी येतो. काय तुम- निघालो. हा, हे सांग. तुम्हाला कसं माहिती? फोनवर बोलत होतास ना, ते ऐकलं. आपल्या खानदानात ना सगळ्यांचे कान तीक्ष्ण आहेत. लक्षात आहे ना? ये. हं, ये आज आहे ना ये. आमच्या सोबत बस. नको ना. आई, आज ना मी भाजीत एवढा मसाला टाकलाय. हा या मग तर आपण त्याला भरवूया. हो, चला चला आपण प्रेमाने भरूया तुमच्या हो, लेकाला. बाई. भरवून टाकू सगळं. हॅलो, कॅन्सल कर. अबॉर्ट मिशन. नाही राजा, नाही होणार आता काही. मी मागची सगळी युद्ध जिंकलोय, तहाच जरा गणलो मी आता इथे. Very good.